चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बटाट्याचे काप करून दाखवत आहे। हे बटाटे आहेत जे रात्री मी भाजीसाठी कापले होते। त्याचे उरलेले जे पार्ट्स आहेत ते मी आता सकाळसाठी ठेवले होते की मुलीला मी फ्राय करून देईन। तर आता काय झालं की जेवणासाठी तिला भाजी नाही आहे, आम्हाला आहे पण तिला नाही आहे, म्हणून मी आता हळद, तिखट, गरम मसाला, थोडा चाट मसाला असं सगळं एकत्र करते आहे आणि त्याच्याबरोबर ते मीठ, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला आणि थोडासा चाट मसाला आणि थोडंसं हे रव्याचं असं सगळं मिक्स करून ते आता बटाट्याचे काप करणार आहे। एकत्र केलं की ते बटाट्याला लागतो सगळा मसाला आणि छान ते फ्राय होऊ शकतात। तव्यामध्ये तेल घातलेले, गरम केलेले, त्यात बटाट्याचे काप सोडते। जे जाड असतील ते मध्यावर सोडायचे आणि जे पातळ असतील ते साईडला सोडायचे। अशा रीतीने एक एक काप आपण लावून घेऊ। सुरुवातीला गॅस फास्ट ठेवलेला आहे लावेपर्यंत, नंतर सगळे बटाटे लावले की मग आपण ते गॅस मंद करू। कधी काही आपल्याला भाजी नसेल तर हा खाण्यासाठी चांगला पदार्थ होतो। डाळ भाताबरोबर किंवा नुसत्या रोटीबरोबर पण सॉस लावून त्याच्यामध्ये हे जर लावले तर डब्यासाठी मुलांना पदार्थ होतो। जे मोठे मोठे जाड बटाटे असेल ते असे मध्ये सरकवत जायचे, त्याने काय होतं की ते चांगले तळले जातात। माझ्या मुलीला हे फार आवडतात म्हणून मी हे तिला करते आहे। कारण तिच्या बाबांसाठी कोबीची भाजी बनवली, वरण आहे, तिला चटपटीत हवं असतं खायला, म्हणून नाश्त्याला भेळपुरी बनवली, त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। अशा रीतीने हे आपण बटाट्याचे काप केले। हा जो मसाला उरलेला आहे हा मसाला आपण दुसऱ्या वेळेला वापरू शकतो। हा मी वाटीत फ्रीजमध्ये ठेवून देईन। बटाटे फ्राय होतात ते आपण थोडंसं तेल वरून टाकूया साईडने। आता गॅस बारीक करते। आता आपण पलटी करूया। हातानेच करता येतो, वरतीच पकडायचे फक्त, असे पटापट पटापट हाताने ते उलटत जायचं। सगळे बटाटे मी उलटे केलेले आहेत हाताने, हे बघा हे असे। त्यामुळे काय होतं की खालची तळलेली बाजू वर येते आणि हे असे पलटी करत राहायचे मध्ये मध्ये, ते जमतं तुम्हाला सवयीने। हे बघा हे असे जाड असेल तर ते मध्ये टाकायचे। मी कोबीची भाजी बनवली होती तर हे पाणी मी बेसिनमध्ये टाकेन, कारण का की बेसिनचा जो तेलकटपणा असतो तो ह्या गरम पाण्याने निघतो। ही बघा कोबीची भाजी गरम पाण्याने। कोबीची भाजी बंद करूया। हे छान 5 मिनटं शिजून द्यायचे मंद गॅसवर। पुन्हा मध्ये मध्ये असं थोडं थोडं तेल टाकायचं, जास्त नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं। कुठे असं वाटलं तुम्हाला की कमी वाटतंय तरच टाकायचं। ही कोबीची भाजी छान तयार झाली आहे। तिच्या बाबांसाठी, हे तिच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे रात्रीची भाजी। बटाट्याचे काप आता रेडी झालेत। आता मी गॅस बंद करते। मध्ये मध्ये थोडासा गॅस मोठाही करायचा, चांगली वाफ आल्यावर मग ते शिजतात, मग बंद करायचा गॅस। आता ते शिजतील आपोआपच। ही चवळीची भाजी माझ्यासाठी आहे कालची, सगळं उरलेलं मी खायचं असतं, बाकीचं ताजं ते खाणार असतात। तर अशा रीतीने हे ताजे कुरकुरीत बटाट्याचे काप तयार झाले आहेत आणि ते खूप छान लागतात। तुम्ही करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। यामिनीज फूड अँड लाईफ आणि यामिनीज सिम्पल फूड गाईड मध्ये माझं चॅनल हॅक झालेलं म्हणून दुसऱ्याला निर्माण केलं। तर प्लीज दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे कुठून तरी मला यश मिळेल। थँक्यू व्हेरी मच। बाय बाय, टेक केअर।